आणि एक दिवस आम्ही डायरेक्ट एक बस सोडू किंवा हे आम्ही आताच सांगतोय. नंतर आम्हाला बोलायचं नाही की तुम्ही विद्यार्थी, तुम्ही शिकता, तुम्ही हे काय करता, आम्ही शिक्षण काढणार, तुम्ही कोण, आम्ही शिकतोय म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. त्या आम्ही बस लावायला जातो का आम्हाला तुम्ही कॉलेजला जाता का नाही जाता म्हणजे काही तर फक्त बस लावायला का म्हणजे आम्ही तर मजा करायला येतो. अपेक्षा आम्ही किती वेळेस कॉलेज तुमच्याकडे आणि रिक्षा लावा म्हणतात तुमच्या कर्मचारी हे पगार रिक्षा लावा मी रिक्षा आमच्या आई वडील पोटात पोट करून आम्हाला पास काढायला पैसे देतात. साधी जसे खेड्यातले पास काढायला 2 दिवस उशीर पण होईल तर मग तुम्ही ना मला न सांगता डायरेक्टली 10 रुपये काढता तुम्ही पेमेंट भेटतो ना तुम्हाला. नवीन असो का जुना असो प्रत्येकाचं हे प्रत्येकाकडून खेड्यामध्ये काय त्याच्या महिन्याला पेमेंट असतो की आई वडील लगेच 400 रुपये काढून देतील म्हणून. आणि पेपर चालू आहे ना पीएल मिळतात पेपरच्या दिवस गॅपच असतो ना मग काय फायदा तुम्हाला 5 लाख जेवढा पैसा लागेल ना त्याच्या रुपया सुद्धा कोणाला सांगितलं आम्ही त्यांना की आम्हाला फोन लावून देतो बोला तुम्ही ते काय बोलले माहिती का ऑडिट करायला सर नाही येत म्हणजे मला ऑडिट करावं लागतं म्हणजे त्या मॅडम नाही येत म्हणजे ऑडिट करायला इथं. मग आम्ही बोललो मग बोलवा तुम्ही त्यांना या म्हणजे त्यांचं असं म्हणणं आम्ही सुट्ट्यांमध्ये पण पास कार्ड चालू ठेवायची का आमचे एवढे पैसे वर आलेत का आम्हाला काय करणार ते आम्हाला शिक्षणाला पैसा नाही लागत का की आम्ही ते कामे पैसे वेस्ट करायचे. किती अर्ज केलेच ना आतापर्यंत बापरे बाप टायमिंग माहिती नाही अजूनही माहिती नाही. नवीन टाइम टेबल तुम्ही बनवला पण आम्हाला विचारलं तुमच्या वेळेला हा वेळ सोयीस्कर आहे का तुम्हाला जमेल का या वेळेवर यायला म्हणून. नेहमीच का आमच्या बसांचा प्रॉब्लेम असतो. आम्ही सकाळी 6 वाजेपासून येतो दुपारी आम्हाला घरी जातात आता 3-3:30 होतात आणि संध्याकाळची बस तर डायरेक्ट कटोरा वाया जाते. जळगाव पुढे कटोरा वाया येणारच नाही ती बस आणि ज्या दिवशी कटोरा वाया त्या दिवशी ती बस गावातून जाणार नाही. आम्ही आता गावामध्ये आणि कधी जर क्वचित तर एवढ्या लवकर येते की विद्यार्थी जर आलेले नसले तर 5 मिनिट सुद्धा तुमच्या डेपोतल्या माणसांनी थांबलं जाते की विद्यार्थी येतील. मग तुम्ही तर मग तुम्ही 5 मिनिट 2 मिनिट तर ऍडजस्ट करू शकतात ना. मग कोणी जर सांगितलं तुम्ही आता एखादी आलं की 2 जण येतात मग थांबतात तर असं काही नाही. एखादी जर कोणी म्हटलं की माझी मैत्रिणी येते तर मग आम्ही थांबतो थांबत ना. चला मी कडगाव जळगाव करणार जाते ना ते 9 दिवस आम्ही बोललो तुम्हाला की जळगाव पुढं तुम्हाला टायमावर पाठवायला जमत नसेल तर कळगाव टाका ना. कळगाव जळगाव पुढे एकत्र आम्ही बोलणार नाही. या रूटवरती किती मुली आणि महिला शिक्षणासाठी येतात? याच्यापेक्षा जास्त किती येतात तरी अंदाजे 50, 60, 50च्या वरती 100 मुलं मुली मिळून तुमच्यासाठी जी महिलांसाठी किंवा मुलींसाठी जी बस आहे ती बस तुमच्यासाठी डेपोने लावलेली आहे का तुमच्यासाठी? जी निळ्या कलरची जी बस आहे त्या बसची सुविधा तुम्हाला मिळत नाही? याच बसची कॉलेज सोडून आम्ही आलो. आमचा क्लास आज आमचं 12वीचं वर्ष आहे. आमचं कॉलेजमध्ये ओरल कशी द्यायची काय द्यायची याचे लेक्चर चालू. आम्ही आज लेक्चर बुडवून बस लावायला आलो आणि ती कटोरा चालणार नाही आम्हाला जळगाव पुढं मधून टाकलेली केलेलं आहे. ती वेळ जर त्यांची अवेळ झाली असेल तर ती वेळ योग्य करून द्यायला. सर आसोदाची गाडी सुद्धा बंद आहे 2 दिवसापासून? नाही चालू केल्या आम्ही कालच जाऊन आलो. काल चालू केली का? सगळ्या चालू केल्या आहेत जुन्याप्रमाणे चालू. मग यांच्या मागण्यावरती तुम्ही काय करणार आता? त्यांची वेळ जुन्या ज्या वेळा होत्या त्याच वेळेलाच देणार त्यावेळेस देणार. ते केव्हापासून होणार तरी? लगेच करतो ना उद्यापासून करणार. कोण आहे तुम्ही? कोण आहे? कॅमेरा घेऊन तुम्ही हे काम करायला लागले का? हे तुम्ही हे काम करायला लागले का कॅमेरे घेऊन?
माझ्या ते सिक्युरिटीला बोलवा. सर माझ्या कॅमेरा तोडला तुम्ही. सिक्युरिटीला बोलवा. कॅमेरा तोडला तुम्ही माझा. अरे तू तोडायला लागला कॅमेरा. इथे येऊन दमबाजी करतो. दमबाजी नाही करत. पोलिसला बोलवा बरं. संभाजी नाही करायचं कुठेही घुसायचं का आपलं? हे फॅक्टरी प्रेमायचं समजतं का काही? पोलिसला काढू बोलवा. नका हो असं काही नाही सामान. अरे कर्मचारी गव्हर्नमेंटचे किती वाजता लागला? भाषा नेमकी कोणी केली? पोलीस बसमध्ये डेपोमध्ये बसला